मी आणि माझ्या गर्लफ्रेंडचा कॉफी पिण्याचा प्रोग्राम ठरला आणि ज्या वेळेला ही कॉफी प्यायची प्रोसेस चालू होती त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे क्षण माझ्या आयुष्यात परत येणार नाही. मग त्यासाठी या प्रोसेसच्या ज्या काही मेमरीज आहेत या फोटोच्या फॉर्ममध्ये मी काय केल्या, कॅप्चर केल्या आणि त्याला एका फाईल्समध्ये स्टोअर केलं. आता ह्या ज्या फाईल असतील ह्या मी कशावर स्टोअर केल्या, तर एका डिव्हाइसवर स्टोअर केल्या. घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचा एक जॉब आहे. तो जॉब म्हणजे काय, की ह्या डिव्हाइसला मला सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन द्यावं लागेल. पण मग हे करण्यासाठी मी माझ्या भावाबरोबर कम्युनिकेशन केलं, पण त्याला मी थोडंसं गोडीत घेतलं, त्याला थोडं हवेत चढवलं. पण भाऊ तो भाऊ, बुरटा तो बुरटा. त्यांनी शेवटी माझे सगळेच्या सगळे जे फोटोज असतील हे घरच्यांना दाखवले आणि मग घरच्यांनी माझं जाळंधूर संगच काढलं. त्यांनी मला बूट केलं मरणाचं आणि मला नंतर गेटिंग इट रेडी टू वर्क म्हणजे कामावर जाण्यासाठी रेडी केलं. माझं सगळं एज्युकेशन बंद केलं. सो दीज आर द 8 फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. करायचंय चलो. सो हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं बाळांनो, की कम्प्युटर सिस्टमची इव्होल्युशन पाहिली होती, ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होत्या, 4 जनरेशन पाहिलं होत्या. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे या ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स काय काय आहेत किंवा या ऑपरेटिंग सिस्टीमचे ऑपरेशन्स काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात आजच्या लेक्चरमध्ये बघायच्यात. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यातला एक 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 पॉईंट आपण कव्हर करू, पण त्याच्या आधी आपल्याला याची लिस्ट लर्न करावं लागेल. सगळ्यात पहिले आपण त्याची लिस्ट लर्न करू आणि मग आपण काय करू, त्याच्यातला एक एक पॉईंट जो असेल तो एक एक पॉईंट काय करू, एक्सप्लेन करू. मग आता ज्या वेळेला मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं बघा, की जर आपल्याला असे पॉइंट लर्न करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला स्टोरी क्रिएट करावं लागेल. जशी आपण मायक्रो प्रोसेसरच्या पिन डिस्क्रिप्शनमध्ये बनवली होती. मायक्रो प्रोसेसरचं पिन डिस्क्रिप्शन लर्न करताना 40 पिन होते, आठवत आहे, 40 पिन्स. आपण त्याच्यासाठी नरेंद्र मोदींची एक स्टोरी बनवली होती. ठीक आहे. तशी स्टोरी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बनवायची आहे. ही कशासाठी आहे, या स्टोरीमध्ये आपण काय कव्हर करणार आहे, तर ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम किंवा त्याचे फंक्शन्स व्यवस्थित समजून घ्या. आता पहिले सांगतो मी तुम्हाला बाळांनो, ही स्टोरी पूर्णपणे हायपोथेटिकल आहे, याचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही, हे पहिलेच क्लिअर करतो. ठीक आहे. आता ही स्टोरी कोणाची आहे, माझी आणि तिची. कोणाची आहे, माझी आणि ती. लक्षात घ्या, असं काहीही नव्हतं, मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करतो. ही जी स्टोरी आहे ही हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकल म्हणजे परत सांगतो, याचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही, फक्त आपल्याला लर्न करण्यासाठी लक्षात ठेवायची. तर काय सांगितलं बाळांनो, लक्षात घ्या, ही स्टोरी माझी आणि तिची. तिची म्हणजे तुम्हाला माहिती की माझ्या कॉलेजमध्ये एक माझी फ्रेंड होती, मैत्रीण. आता तुम्ही त्याला ती फ्रेंडच म्हणताय ना, कोणीही या गोष्टीला मान्य करत नाही. तर माझी आणि त्या फ्रेंडची एक स्टोरी. आम्ही कॉफी प्यायला गेलो, पावसाचं वातावरण आहे, कुठं गेलो आम्ही, कॉफी प्यायला. आता ज्या वेळेला आमची ही कॉफी प्यायची प्रोसेस चालू होती, काय चालू होती, कॉफी प्यायची प्रोसेस. मग त्यावेळेला मी विचार केला की आपल्या आयुष्यात असे क्षण परत येणार नाहीत, है ना. काय सांगता येतं, आज आहे उद्या गेली तर काय करायचं. मग यासाठी आपण काय केलं, मी काय केलं, ही जी प्रोसेस होती ती चालू होती कशाची, कॉफी प्यायची. त्या प्रोसेसच्या ज्या काही मेमरी आहेत त्या स्टोअर करायचा मी विचार केला. मग ह्या मेमरी कॅप्चर करण्यासाठी मी काय केलं बाळांनो, फोटो काढले. काय काढले, आमच्या दोघांचे मस्त सेल्फी वगैरे काढले. आता हे फोटो काढल्याच्या नंतर मी त्याला कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं, फाईलच्या फॉर्म. त्याच्या जेपीजी पीएनजी ज्या काही फाईल असेल त्या फाईलमध्ये त्याला स्टोअर केलं. आणि नंतर ह्या ज्या फाईल आहेत या फाईल मी कशामध्ये स्टोअर केल्या, का डिव्हाइसमध्ये स्टोअर केल्या. कशामध्ये स्टोअर केल्या, डिव्हाइस. आता घरी गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की माझा एक सगळ्यात महत्त्वाचा जॉब राहतोय, तो म्हणजे या डिव्हाइसला सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन द्यायचा. का बरं, तुम्हाला माहिती, जर समजा मोबाईल मधून जर गेल्या तर आपल्याला काहीतरी बॅकअप पाहिजे म्हणून मी डिव्हाइसमध्ये स्टोअर केलं. पण जर हे डिव्हाइस माझ्या घरच्यांच्या हातात लागलं तर माझा जाळंधूर संगच निघल. म्हणून मी काय केलं बाळांनो, या डिव्हाइसला सिक्युरिटी देण्याचं काय माझ्या मेन म्हणजे काय माझा एक जॉब आहे. मग आता हे करण्यासाठी आपल्याला कोणाची तरी गरज पडते आणि त्याच्यामध्ये जो आपण पार्टनर इन क्राईम म्हणतो तो म्हणजे आपला छोटा भाऊ. लहान भाऊ असेल, बहीण असेल, मुलींसाठी बहीण, आपल्यासाठी भाऊ. मग मी काय विचार केला, आपण थोडंसं याच्याबरोबर थोडंसं चांगलं जर वागलं तर हा आपल्याला थोडीशी मदत करेल. आपण पेनड्राईव्ह कुठेतरी, हा जी काही डिव्हाइस आहे किंवा हे जे काही पेनड्राईव्ह आहे हे कुठेतरी आपण लपून ठेवूयात. मग त्याच्यासाठी मी काय केलं बाळांनो, 2-3 दिवस त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन केलं, त्याला गोडीत घेतलं, त्याला झाडावर चढवलं. आलं लक्षात. त्याच्यासाठी मला त्याच्याबरोबर काय करावं लागलं, कम्युनिकेशन करावं लागलं. आणि कम्युनिकेशन केल्याच्या नंतर शेवटी काय झालं बघा, शेवटी भाऊ तो भाऊ म्हणजे बुरटा तो बुरटा. आलं लक्षात. ज्या वेळेला माझे आणि त्याचे भांडणं झाले त्यांनी तो डिव्हाइस आहे हा वडिलांच्या टेबलवर ठेवून दिला. कळलंय नक्की. वडिलांना सांगितलं, बघा काय तुमच्या मोठ्या मुलाचे काय काय ते काम आहे ते बघा.
मग त्यांनी बघितलं, त्यावेळेला त्यांना समजून चुकलं की आपलं पोरग काही शिकायच्या लायकीचं नाही. त्यांनी माझी अख्खी सिस्टीम रिबूट केली. त्यांनी सिस्टीमला काय केलं, बूट केलं, आणि त्यांनी मला काय केलं, कॉलेजचं ऍडमिशन काढून टाकलं, आणि त्यांनी मला कुठं पाठवलं, कामावर पाठवलं. गेटिंग रेडी टू वर्क. अशी छोटीशी स्टोरी. ह्या स्टोरीमध्ये आपल्याला किती पॉईंट आहे टोटल? 8 पॉईंट. कळले नक्की? मी परत एकदा स्टोरी क्लिअर करतो म्हणजे तुमच्या काय होतील बाळांनो, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे आपल्याला बऱ्याच स्टोऱ्या बघायच्यात, पण फक्त स्टोऱ्या बघू नका, लक्षात. त्याच्यानंतर पॉईंट बी लक्षात राहिले पाहिजेत. होता काय, शेवटी स्टोरी लक्षात राहती, पण ती स्टोरी नक्की कोणत्या क्वेश्चनची हेच लक्षात राहत नाही. तर तसं करू नका. मग आता आपल्याला टोटल हे 8 पॉईंट लक्षात ठेवायचे. मग सगळ्यात पहिले आपण दोघं एकत्र बघू. सगळ्यात पहिले काय केलं, मी कॉफी प्यायला गेलो. स्टोरी कुठून सुरू होती बघा, लक्षात घ्या. फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीमची स्टोरी कुठून सुरू होती? मी माझ्या मैत्रिणी बरोबर कुठे गेलो, कॉफी प्यायला. त्यावेळेला आमची कॉफी प्यायची प्रोसेस चालू होती. कळले नक्की? मग माझ्या विनात विचार आला की हे क्षण माझ्या आयुष्यात परत येणार नाही. मग त्या मेमरी मी साठवून ठेवण्यासाठी त्याचे फोटो काढले. ते फोटो कशामध्ये स्टोअर केले? फाईलमध्ये. आणि ती फाईल मी कशामध्ये स्टोअर केली? डिव्हाइसमध्ये. मग घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा सगळ्यात महत्वाचा जे काही जॉब आहे, माझा सध्या महत्वाचा जॉब आहे, तो काय जॉब आहे, तर मला काय करायचंय, ह्या डिव्हाइसला सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचंय. मग त्यासाठी काय केलं, मी माझ्या बारक्या भावाबरोबर काय केलं, कम्युनिकेशन केलं. त्याला थोडंसं गुढीत घेतलं, त्याला थोडंसं झाडावर चढवलं, पण ते भुरटच निघालं. ज्या वेळेला माझी त्याच्यावर भांडणं झाली, त्यांनी ते डिव्हाइस काय केलं, घरच्यांच्या समोर मांडलं. घरच्यांनी माझा जाळंधूर संगच काढला, आणि त्यांनी काय केलं, सिस्टीमला माझ्या बूट केलं, आणि मला काय केलं, गेटिंग रेडी टू वर्क. मला कुठं पाठवलं, कामाला पाठवलं. कळलं? हे 8 काय त्याचे फंक्शन्स. लक्षात घ्या. क्वेश्चन किती मार्काला आलाय? हा 4 मार्काला. एका मार्काला एक फंक्शन लिहायला लावले. आपल्याला किती लिहायचे? 8 लिहायचे. त्यांनी जरी 4 लिहायला लावले तरी आपण 8 फंक्शन जेवढे आहेत तेवढे लिहायचे. याचं कारण समजून घ्या की जरी याच्यामध्ये आपल्याला 4 लिहायला लावलेले असेल, प्रॉब्लेम कधी येतो बघा, लक्षात घ्या की कधी कधी सपोज मॉडेल आन्सर पेपरमध्ये त्यांनी 4 देताना कोणते दिलेत? प्रोसेस आहे, मेमरी आहे, फाईल आहे, आणि जॉब अकाउंटिंग आहे. सपोज मॉडेल आन्सर पेपरमध्ये डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट हे नाहीये. मग प्रॉब्लेम काय येणार? जर समजा तो मॉडेल आन्सरचा पेपर चेकर जो असेल, त्या पेपर चेकरला जर हे फंक्शन माहिती नसेल तर अशा वेळेला तो 1 मार्क कट करेल. म्हणून आपण काय करतोय, त्याच्यासाठी बाकीच्या सुद्धा फंक्शन्स आपल्याला लिहायचे. टोटल किती फंक्शन्स आहेत? 8 फंक्शन्स आहेत. राहतील लक्षात. पहिलं फंक्शन काय? बोला. सगळ्यात पहिले फंक्शन आता तुम्हाला स्टोरीनुसार पाठ आहे. पहिलं आहे प्रोसेस मॅनेजमेंट, सेकंड फंक्शन मेमरी मॅनेजमेंट, तिसरं फाईल मॅनेजमेंट, नंतर डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, काल किंवा परवा दिवशी, 2 टाईपचे रिसोर्सेस आहेत, सॉफ्टवेअर रिसोर्स आणि हार्डवेअर रिसोर्स. कळले नक्की? म्हणजे डिव्हाइस हा सुद्धा कोणता रिसोर्स झाला? हार्डवेअर रिसोर्स. मग डिव्हाइस किंवा रिसोर्स मॅनेजमेंट. पुढे काय दिलंय सांगा? जॉब अकाउंटिंग. पुढे काय दिलंय? जॉब अकाउंटिंग. त्याच्या पुढे काय दिलंय? सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. 7 नंबरला कम्युनिकेशन अँड बूटिंग द सिस्टीम अँड गेटिंग रेडी फॉर द वर्क. नक्की कळले? परत सांगा. सगळ्यात पहिलं एक प्रोसेस मॅनेजमेंट, नंतर मेमरी मॅनेजमेंट, तिसरं फाईल मॅनेजमेंट, चौथं डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट, 5 नंबरला जॉब अकाउंटिंग, 6 नंबरला सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, 7 नंबरला कम्युनिकेशन, आणि 8 नंबरला बुटिंग द सिस्टीम अँड गेटिंग रेडी फॉर द वर्क. कळलं? किंवा गेटिंग इट रेडी टू वर्क. नक्की कळले? किती सांगा टोटल? 8. 8 काय आहेत? फंक्शन्स. लिस्ट लक्षात ठेवू, मग 1 बाय 1 बघू. पहिलं सांगा प्रोसेस मॅनेजमेंट, नंतर मेमरी, तिसरं फाईल मॅनेजमेंट, चौथं डिव्हाइस और रिसोर्स मॅनेजमेंट, 5वं जॉब अकाउंटिंग, 6वं सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, 7 नंबरला कम्युनिकेशन, 8 नंबरला बुटिंग द सिस्टीम अँड गेटिंग इट रेडी फॉर द वर्क. नक्की कन्सेप्ट कळला? हे 8 काय आहेत? फंक्शन्स आहेत किंवा ऑपरेशन्स. कशाचे? ऑपरेटिंग सिस्टीमचे. व्यवस्थित लक्षात ठेवा. कळले? मग आता याच्यातलं एक एक फंक्शन आपण बघायला सुरुवात करू, म्हणजे लक्षात येईल. ते पण लिहायचंय. सगळ्यात पहिले काय बाळांनो? प्रोसेस. आता प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये आपण कालच मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं. प्रोसेस म्हणजे काय सांगा? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. एकच मिनिट. काय सांगितलं? प्रोसेस म्हणजे काय? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज. ज्या वेळेला कुठलाही एखादा प्रोग्राम आपल्या प्रोसेसर मध्ये एक्झिक्यूट होत असेल, काय एक्झिक्यूट काय होतोय? एक्झिक्यूट. तर त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? प्रोसेस. मग आता प्रोसेस म्हणजे काय? प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज. ऑपरेटिंग सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग. आता बघा, हे काय आहेत? फंक्शन्स. हे काय आहेत? फंक्शन्स. कोणाचे?
मग प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये काय काय आहेत? मग पहिलं प्रोसेसला काय करा, क्रिएट करा, एखादी नवीन प्रोसेस क्रिएट. त्यानंतर क्रिएट झालेल्या प्रोसेसला डिलीट, सस्पेंड करा. सस्पेंड म्हणजे काय? टेम्पररीली पॉज करणं. सस्पेंड म्हणजे थांबवणं, थोड्या वेळासाठी स्टॉप करणं. कम्प्लिटली ब्लॉक करणं नाही. सस्पेंड म्हणजे काय? टेम्पररीली तिला काय करायचंय, ब्लॉक करायचंय. त्याच्या पुढे काय सांगितलंय, रिझ्युमिंग द प्रोसेस. जिला स्टॉप केलं तिला काय करा, रिझ्युम. क्रिएट करा, डिलीट, सस्पेंड आणि रिझ्युम. पहिलं क्रिएट, डिलीट, सस्पेंड, रिझ्युम. बोला, क्रिएट, डिलीट, सस्पेंड, रिझ्युम. कळलं? हे 4 काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीमचे ऑपरेशन किंवा फंक्शन कशाशी रिलेटेड आहे ते आपल्या प्रोसेस मॅनेज. कळलं? सो ओएस इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग, डिलीटिंग, सस्पेंडिंग अँड रिझ्युमिंग द प्रोसेस. नक्की कळलं? काय डाऊट? प्रोसेस मॅनेजमेंटच्या नंतर सेकंड कन्सेप्ट आहे बाळांनो आपला मेमरी मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टीम परत रिस्पॉन्सिबल आहे. फंक्शन म्हणजे काय? तिचे काम. आता ती कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी टू द सिस्टीम प्रोग्राम ॲज वेल ॲज अदर प्रोग्राम अँड डेटा. मी काय सांगितलं परत बघा, लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या प्रोसेसरला प्रोसेस एक्झिक्यूट करायची असेल किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा, प्रोग्राम कुठं पाहिजे? मेन मेमरी. लक्षात ठेवा, सीपीयू हा डायरेक्टली कोणाबरोबर इंटरॅक्ट करतो? मेन. सेकंडरी मेमरी बरोबर करत नाही. मग मेन मेमरी मध्ये आपल्या प्रोग्रामला काय करायची? मेमरी काय करायची? अलोकेट करायची. कळलं? अलोकेट करणं म्हणजे काय? त्याला रिझर्व करणं. आणि त्याचं काम झाल्यानंतर त्याला मेन मेमरी मधून काय करतो आपण? काढून टाकतो. त्याला काय म्हणतो? डिअलोकेट करणं. सो मेमरीला अलोकेट करा आणि डिअलोकेट करा. कळलं? काय काय सांगितलं? रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी. कोणाला? 2 टाईपचे प्रोग्राम आहेत. एक म्हणजे सिस्टीम प्रोग्राम आणि दुसरा म्हणजे अदर प्रोग्राम अँड डेटा. म्हणजे युजरचे प्रोग्राम आहे, सिस्टीमचे प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामला मेमरी अलोकेट करणं किंवा डिअलोकेट करणं. अलोकेट म्हणजे रिझर्व करणं, त्याला देणं, आणि डिअलोकेट म्हणजे त्याला दिलेली मेमरी काढून टाकणं. कळलं? ह्याला काय म्हणतो बाळांनो आपण? मेमरी मॅनेजमेंट. कळलं? ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी. कोणाला? 2 प्रोग्रामला. एक म्हणजे सिस्टीम प्रोग्राम आणि दुसरा म्हणजे अदर प्रोग्राम अँड डेटा. नक्की कन्सेप्ट कळला? पहिलं काय? प्रोसेस मॅनेज. पहिलं काय? प्रोसेस. प्रोसेस शब्द आला की पहिले त्याची डेफिनेशन. अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग, डिलीटिंग, सस्पेंडिंग अँड रिझ्युमिंग ऑफ द प्रोसेस. नक्की कळलं? सेकंड, मेमरी मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर allocating and deallocating किंवा allocation and deallocation of memory to the system programs as well as other program and data. नक्की कळलं? 2 कन्सेप्ट कळले. तिसरा काय बघा, लक्षात घ्या. थर्ड इज फाईल मॅनेजमेंट. आता आपण एखादी नवीन फाईल असेल तर त्या नवीन फाईल बघा, ओएस डील्स विथ द स्टोरेज. फाईलला स्टोअर करावं लागेल, फाईलला काय करावं लागेल? क्रिएट करावं लागेल. अजून काय करावं लागेल? डिलीट करता येईल. अजून काय काय ऑपरेशन करता येत बघा? चेंज अँड मॉडिफाय थ्रू द यूज ऑफ टेक्स्ट एडिटर. म्हणजे आपण तिला चेंज आणि मॉडिफाय पण करू शकतो. फाईलला काय करता येतं? आपल्याला एडिट करता येतं. मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल आहे, तुम्ही रिपोर्ट लिहिता, ती फाईल तुम्ही क्रिएट करता. फाईल काय करता? क्रिएट. क्रिएट केल्यानंतर त्याच्यातलं टेक्स्ट काय करता येतं? तुम्हाला एडिट करता येतं. त्यासाठी आपण वर्ड हा एडिटर वापरतो. आपण मला एक सांगा, टॅझम मध्ये मायक्रो प्रोसेसर मध्ये प्रोग्राम पाहिले, त्यासाठी आपण एडिटर घेतो, आठवतंय नक्की? त्याच्यानंतर एडिटरच्या नंतर मग आपण असेंबलर, आठवतंय नक्की? एडिटर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी एडिट करता येतं. मग या ठिकाणी काय सांगितलं? फाईलशी रिलेटेड काय काय सांगा. ओएस काय करतंय? स्टोअर करतंय. इट डील्स विथ द स्टोरेज, क्रिएशन अँड डिलीशन ऑफ फाईल ऑन द व्हेरियस स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज डिव्हाइस कोणते कोणते? हार्ड डिस्क आहे, त्याच्यानंतर आपला USB झाला, कळलं? एक्सटर्नल हार्ड डिस्क. हे सगळे काय आहेत बाळांनो? स्टोरेज डिव्हाइस. मग त्याच्यावर फाईलला काय करायचंय? स्टोअर करायचंय. अजून काय सांगितलं आपण? त्याचे कंटेंट काय करू शकतो? चेंज आणि मॉडिफाय. आणि त्यासाठी आपण कशाचा यूज करणार? या टेक्स्ट एडिटरचा काय करू शकतो? यूज करू शकतो. कळले नक्की? कोणता कन्सेप्ट आहे? फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट मध्ये काय सांगितलं? ऑपरेटिंग सिस्टम डील्स विथ काय काय? एक म्हणजे स्टोरेज, क्रिएशन
अँड डिलेशन ऑफ द फाईल. कशावर? ऑन द स्टोरेज डिव्हाइसेस. कळलं? आणि त्याच्याच बरोबर आपण त्याला काय करू शकतो? चेंज अँड मॉडिफाय युझिंग द टेक्स्ट एडिटर. नक्की गुंगू नको, कळले नक्की? युझिंग द टेक्स्ट एडिटर. पुढं काय बघा, लक्षात घ्या. नेक्स्ट काय दिलंय सांगा? डिव्हाइस किंवा रिसोर्स मॅनेजमेंट. कोणतं मॅनेजमेंट? डिव्हाइस किंवा रिसोर्स. याच्यामध्ये तो काय करणार? मॅनेज करणार. कोणाला? डिव्हाइसला आणि रिसोर्स. अँड अलाविंग द युजर टू शेअर द रिसोर्सेस सच ॲज CPU टाइम, मेन मेमरी, सेकंडरी स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. बघ लक्षात घ्या, तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमची लॅब असेल कम्प्युटरची, त्या लॅबमध्ये प्रत्येक पीसीला सेपरेट प्रिंटर असतो का 10 पीसी मध्ये कॉमन प्रिंटर असतो? 10 वेगळे वेगळे पीसी असतील आणि त्याच्यामध्ये प्रिंटर काय आहे? कॉमन. प्रिंटर हा एक प्रकारचा रिसोर्स आहे. प्रिंटर हा एक प्रकारचा काय? रिसोर्स. मग त्याला काय केलं? शेअर केलं. त्याला काय केलं आपण? शेअर. कोणामध्ये शेअर केलं? मल्टिपल युजर. 10 युजर आहेत. 10 युजर काय करतात? एकाच प्रिंटरला यूज करतात. याला काय म्हणतो आपण? रिसोर्स शेअरिंग. याला काय म्हणतो आपण? रिसोर्स शेअरिंग. परत बघा काय सांगितलंय बघा. डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये काय करणार तो? मॅनेजिंग द डिव्हाइस. आणि काय करतोय? रिसोर्स. एक तर डिव्हाइसला आणि रिसोर्सला मॅनेज करतोय. अजून काय करतोय? अलाविंग द युजर, म्हणजे मल्टिपल युजरला काय अलाउ करतोय? टू शेअर द रिसोर्स. रिसोर्सला काय करू शकतोय? शेअर. एक म्हणजे डिव्हाइसला आणि रिसोर्सला मॅनेज अँड अलाविंग द युजर टू शेअर द रिसोर्स. त्या रिसोर्सला युजर मध्ये तो काय करून देतोय? शेअर. नक्की कळलं? मग रिसोर्सेस कोणते कोणते? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीम या सब्जेक्ट मधला किंवा कम्प्युटर सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा रिसोर्स म्हणजे कोण? CPU टाइम. काल पाहिलं आपण. बघा, जो CPU असेल बाळांनो किंवा प्रोसेसर आहे, हा एका वेळेला एकच प्रोसेस एक्झिक्यूट करतो. अरे हो की नाही? मग एक प्रोसेस एक्झिक्यूट झाली, ती बाहेर निघली, मग CPU कोणाला दिला जातो? दुसऱ्या प्रोसेसला. दुसरी प्रोसेस बाहेर निघाल्यानंतर CPU कोणाला दिला जातो? तिसऱ्या प्रोसेसला. याचा अर्थ CPUचा जो टाइम आहे हा काय केला जातोय? शेअर केला जातोय. काय केला जातोय? शेअर. CPU टाइम हा एक प्रकारचा काय? रिसोर्स. मग नॉर्मल रिसोर्स कोणते कोणते? एक म्हणजे CPU टाइम. हे कोणता आहे? CPU. अजून काय? मेन मेमरी. अजून काय? सेकंडरी स्टोरेज. आणि अजून काय? इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. कळले? हे सगळे काय आहेत? रिसोर्स. हे सगळे काय आहेत? रिसोर्स. या रिसोर्स मध्ये तो काय करणार? युजरला इट अलाउ द युजर टू शेअर द रिसोर्स. एक म्हणजे काय करतोय सांगा पहिलं? मॅनेज करतोय. कोणाला? डिव्हाइसला आणि रिसोर्सेसला. मॅनेजेस द डिव्हाइस अँड रिसोर्सेस अँड अलाउ द रिसोर्सेस की अलाउज द युजर टू शेअर द रिसोर्सेस. रिसोर्सेस मध्ये कोणते कोणते आहेत? CPU टाइम, अजून मेन मेमरी, सेकंडरी स्टोरेज, इनपुट आउटपुट डिव्हाइस. हे काय आहेत बाळांना? आपले रिसोर्स. अजूनही आहेत पण ह्या वेळेला आपल्याला एवढेच बघायचे. नक्की कळलं? 4 पॉइंट झाले. पक्का? पहिला, प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये काय सांगितलं? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. नक्की कळलं? मग ऑपरेटिंग सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग, डिलीटिंग, सस्पेंडिंग अँड रिझ्युमिंग द. नक्की कळलं? पहिला पॉइंट झाला. सेकंड काय? मेमरी मॅनेजमेंट मध्ये काय? ऑपरेटिंग सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर allocating and deallocation of the memory. कोणाला? to the system programs and the user programs or data. कळले नक्की? तिसरं, फाईल मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम डील्स विथ एक म्हणजे स्टोरेज, क्रिएशन अँड डिलेशन ऑफ फाईल ऑन डिफरंट स्टोरेज डिव्हाइसेस. कळलं? त्याचबरोबर आपण त्याला चेंज करू शकतो किंवा मॉडिफाय. कशाचा यूज करून? टेक्स्ट एडिटरचा. नक्की कळलं? चौथं, डिव्हाइस किंवा रिसोर्स मॅनेजमेंट. कळलं? मग हा एक तर काय करतोय? मॅनेज करतोय डिव्हाइसला आणि रिसोर्सेस अँड इट अलाउज द युजर टू शेअर द रिसोर्सेस. मग रिसोर्सेस कोणते कोणते आहेत? CPU टाइम, अजून मेन मेमरी, सेकंडरी स्टोरेज आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का? हे 4 तर आपले मेन झाले. पेपरला विचारल्यानंतर पहिले 4 हेच आले पाहिजे. पुढचे मग थोडे थोडे चेंज झाले तरी चालेल, पण याच्यामध्ये काही चेंज करू नका. पुढे काय दिले बघा. नेक्स्ट इज जॉब अकाउंटिंग. आता बघा, अकाउंटिंग म्हणजे काय? हिशोब ठेवणं. अकाउंटिंगचा अर्थ काय होतो? हिशोब. अकाउंटंट जो असतो तो काय करतो? की किती इन्कम झालाय, किती लॉस आहे, हे सगळे याचा तो काय करतो? हिशोब ठेवतो.
मग अकाउंटिंग, इथं अकाउंटिंग हा कन्सेप्ट काय, तर हा काय करणार, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, कीपिंग द ट्रॅक. काय ठेवतीये, ट्रॅक. कशाचा ट्रॅक ठेवतीये ती, तर पहिलं म्हणजे टाइम अँड रिसोर्सेस युज्ड बाय द व्हेरियस जॉब अँड युजर. सपोज एक युजर आला, त्या युजरनी सीपीयू मध्ये किती टाइम घालवला. एखादा युजर आला, त्यांनी सीपीयू मध्ये किती टाइम घालवला, त्याला किती रिसोर्सेस लागले, या सगळ्याची गोळाबेरीज, या सगळ्याचं जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, या कॅल्क्युलेशनला काय म्हटलं जातं, जॉब अकाउंटिंग. जॉब अकाउंटिंग म्हणजे कळलं, जॉब म्हणजे काय, एखादा प्रोग्राम. जॉबचा अर्थ काय, एखादा प्रोग्राम. मग एखादा प्रोग्राम सीपीयू मध्ये त्यांनी किती वेळ घातला, त्याच्यानंतर एखादा रिसोर्सेस, सपोज तो एखादा इनपुट प्रिंटिंगला गेला, तो जॉब प्रिंटिंगला गेला, मग तिथं त्यांनी किती वेळ घातला, या सगळ्याचा हिशोब याला काय म्हटलं जातं बाळांनो, जॉब अकाउंटिंग. मग जॉब अकाउंटिंग मध्ये फक्त काय ठेवायचं आहे, ट्रॅक ठेवायचा. काय ठेवायचा आहे, ट्रॅक. कशाचा ट्रॅक ठेवायचा आहे, टाइम आणि रिसोर्सेस. कोणी यूज केले, व्हेरियस जॉब आणि युजर. म्हणजे एखाद्या जॉबला किंवा एखाद्या युजरला किती टाइम लागला. आता हा टाइम कशाचा, सीपीयूचा टाइम. हा टाइम कोणता, म्हणजे त्या जॉबनी सीपीयू मध्ये किती वेळ घातला, त्याचबरोबर त्याला काय लागले, किती रिसोर्स लागले, याला काय म्हणतो आपण, जॉब अकाउंटिंग. नक्की कळले, जॉब अकाउंटिंग म्हणजे कीपिंग द ट्रॅक, कीपिंग द ट्रॅक ऑफ कशाचा, टाइमचा आणि रिसोर्स. ज्याला कोण यूज करणार आहे, युजर किंवा जॉब. कळलं, कीपिंग द ट्रॅक ऑफ, कीपिंग द ट्रॅक ऑफ टाइम अँड रिसोर्सेस युज्ड बाय द जॉब ऑर द युजर. नक्की कळले, गडबड करू नका, एक 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 पॉइंट आहे तसा लक्षात राहिला पाहिजे. कन्सेप्ट कोणता आहे, जॉब अकाउंटिंग. परत सांगतोय, जॉब अकाउंटिंग म्हणजे काय, जॉब म्हणजे काय, एखादा प्रोग्राम. जॉबला एक्झिक्यूट कोण करणार, युजर. युजर जॉब सबमिट केला युजरनी, तर त्या जॉबला किंवा त्या युजरला सीपीयूचा किती टाइम लागला, त्यांनी एखादं इनपुट आउटपुट डिव्हाइस किती वेळासाठी वापरलं, किती रिसोर्स वापरले, ह्या सगळ्यांचं अकाउंटिंग, याला काय म्हणतो आपण, जॉब अकाउंटिंग. कळलं, जॉब अकाउंटिंग म्हणजे कीपिंग द ट्रॅक ऑफ, कीपिंग द ट्रॅक ऑफ कशाचा, टाइम अँड रिसोर्सेस युज्ड बाय द जॉब अँड द युजर. नक्की कन्सेप्ट कळले, पक्का कळले. परत सांगा, कीपिंग द ट्रॅक ऑफ टाइम अँड रिसोर्सेस युज्ड बाय जॉब ऑर युजर. पुढे काय सांगा, लक्षात घ्या. नेक्स्ट काय, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन. आता बघा, आपली कम्प्युटर सिस्टीम जी असेल किंवा तुमचा लॅपटॉप आहे, त्याला आपण काय देतो, पासवर्ड देऊन ठेवतो. का देतो पासवर्ड, तुमच्या मोबाईलला पण पासवर्ड दिला जातो. का दिला जातो, ते मगाशी जे व्हायला नको होतं ते, म्हणजे जर समजा आपल्या ज्या मेमरीज आहेत, आपले जर फोटो घरी दिसले तर आपल्याला कॉलेज बंद करावं लागेल. मग त्यासाठी आपण आपल्या मोबाईलला, आपल्या लॅपटॉपला काय देतो, हा, पासवर्ड देतो. पासवर्ड म्हणजे काय, सिक्युरिटी किंवा प्रोटेक्शन. कळलं. मग या ठिकाणी काय सांगितलंय बघा, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन म्हणजे काय, आपल्या सिस्टीमला काय करायचंय, सिक्युअर करायचंय. सिक्युरिंग द सिस्टीम कोणापासून, फ्रॉम द पॉसिबल अनऑथोराइज ऍक्सेस. अनऑथोराइज ऍक्सेस म्हणजे काय, हा, ज्याच्याकडं म्हणजे ज्याला आपला मोबाईल वापरायचा नाहीये, त्याच्यापासून आपल्या मोबाईलला काय करायचंय, वाचवायचंय. म्हणजे बघा, रूममेट असतात दोन, है ना, दोन रूममेट असतात, तर पासवर्ड असा असतो की रूममेटला सुद्धा माहिती नसतो, आहे की नाही. याचं कारण असं आहे की जर सपोज त्यांनी जर तो पासवर्ड बघितला आणि त्याच्यात जर समजा न कळत त्याला चॅटिंग दिसली, तर अख्ख्या कॉलेजमध्ये त्याचं वाटोळ होईल. म्हणून आपण आपल्या पीसीला किंवा आपल्या लॅपटॉपला काय करतो, पासवर्ड देतो. अरे कळलं. आणि त्याच्यामध्ये मग आपण त्यातल्या त्यात अजून काय करतो, मग जर समजा एखाद्या मित्राने लॅपटॉप मागितला आणि त्याला जर समजा आपल्याला तो द्यायचा पण असेल, पण त्याचबरोबर आपल्याला त्याच्यातले काही काही फोटो त्याला दाखवायचे नसतील, मग अशा वेळेला आपण काय करतो, त्याला स्क्रीनचा पासवर्ड देतो, पण एखादं जे फोल्डर आहे ते मात्र काय करतो, लॉक करून ठेवतो. कळलं. हे असे जे लॉक करून ठेवणारे फोल्डर, म्हणजे फोल्डर लॉक करणारे जे काही बुरटे आहेत, कळलं, त्यांच्या आयुष्यात वाटोळ होतं. लक्षात ठेवा. हा, कळलं. काय सांगितलंय बघा, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन मध्ये काय सांगितलंय, सिस्टीमला काय करा, सिक्युअर, सिक्युरिंग द सिस्टीम अगेन्स्ट पॉसिबल अनऑथोराइज ऍक्सेस. अनऑथोराइजचा अर्थ कळला. अनऑथोराइज म्हणजे काय, ज्याला ऑथॉरिटी नाही, त्याच्यापासून त्याला ऍक्सेस आपल्याला द्यायचा नाही, असा ऍक्सेस आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे. ठीक आहे. बरं, तो ऍक्सेस कोणाला करणार आहे, ऍक्सेस कोणाला करणार, डेटा ऑर एनी अदर एंटिटी बाय मीन्स ऑफ पासवर्ड अँड सिमिलर अदर टेक्निक. एकतर काय यूज करा, पासवर्ड किंवा अदर टेक्निक. मग अदर टेक्निक मध्ये इन्क्रिप्शन वगैरे बाकीच्या गोष्टी येतात, ते आपल्याला बघायचं नाही. फक्त लक्षात घ्या, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय,
सेक्युरिंग द सिस्टम. सिस्टीमला काय करायचंय? सेक्युअर. कशापासून? अगेन्स्ट द अनऑथोराइज ऍक्सेस. कशापासून? अनऑथोराइज ऍक्सेस टू द डेटा. आणि त्याचबरोबर अदर एंटिटी. आणि त्यासाठी काय वापरणार आपण? पासवर्ड किंवा दुसरे टेक्निक. कळलं? सेक्युरिटी प्रोटेक्शन मध्ये काय सांगितलं? सेक्युरिंग द सिस्टीम अगेन्स्ट पॉसिबल अनऑथोराइज ऍक्सेस टू द डेटा और अदर एंटिटी बाय मीन्स ऑफ पासवर्ड और अदर टेक्निक. कळलंय नक्की? पक्का? नक्की कळलंय? सिक्युरिटी प्रोटेक्शन म्हणजे काय करायचंय? सेक्युरिंग द सिस्टीम अगेन्स्ट, आता पॉसिबल लिहिलं तरी चालेल, सिक्युरिंग द सिस्टीम अगेन्स्ट अनऑथोराइज ऍक्सेस. कशापासून? टू द डेटा और अदर एंटिटी बाय मीन्स ऑफ पासवर्ड. एवढं लिहिलं तरी चालेल. कळलं? पक्का? किती झाले सांगा? 6. 7वं काय? कम्युनिकेशन. कम्युनिकेशन लक्षात घ्या. ऑपरेटिंग सिस्टीम काय प्रोव्हाइड करते? इंटरफेस फॉर द युजर टू कम्युनिकेट विथ द इच अदर. बघा, एका कम्प्युटरवरून आपण दुसऱ्या कम्प्युटरवर काय करू शकतो? कम्युनिकेट करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? इंटरफेस. त्याच्यासाठी काय पाहिजे? इंटरफेस. मग हा इंटरफेस पण कोण प्रोव्हाइड करणार आपल्याला? ऑपरेटिंग सिस्टीम. फंक्शन कोणाचे आहेत? मग ऑपरेटिंग सिस्टीम काय प्रोव्हाइड करते? इंटरफेस. कोणासाठी? युजर्स. कशासाठी? गप्पा मला एक सांगा, जर तुमच्या मोबाईल मधून चॅटिंग होत नसती, तुम्ही मोबाईल वापरले असते? जास्त नसते वापरले. मेन काय आहे काम आपलं? की कम्युनिकेशन झालं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग, जेवली का, झोपली का, काय खाल्लं, काय केलं, हे एवढं विचारता आलं म्हणजे आपलं आयुष्य संपन्न झालं. कळलं? म्हणजे काय बाळांनो, दोन युजरला काय करायचंय? कम्युनिकेट. आणि त्याच्यासाठी इंटरफेस कोण प्रोव्हाइड करते आपल्याला? ऑपरेटिंग सिस्टीम. कळलं? मनातल्या मनात ऑपरेटिंग सिस्टीमला धन्यवाद द्या. कळलं? नाहीतर आपलं वाटवं झालं. मनातल्या मनात ऑपरेटिंग सिस्टीमला धन्यवाद द्या. हे तुमचं जे काही चाललंय आता सध्या, हे फक्त कशामुळे पॉसिबल आहे? ऑपरेटिंग. मी पण देतो, कारण माझ्यामुळे तुमचं कम्युनिकेशन चाललंय. चला, हा ऑपरेटिंग सिस्टीममुळे. माझ्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला आहे. लक्षात येत आहे का? हा, नाही, जे कोणी म्हटलं त्यांना. हा काय सांगितलं? प्रोव्हाइडिंग द इंटरफेस. प्रोव्हाइडिंग द इंटरफेस फॉर द युजर टू कम्युनिकेट विथ इच अदर इन द सेम और अदर सिस्टीम. कळलं? मग सेम सिस्टीम किंवा अदर, दोन वेगळ्या वेगळ्या सिस्टीम मध्ये किंवा त्याच सिस्टीम मध्ये काय करायचंय? कम्युनिकेशन. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार? बाय शेअरिंग और ट्रान्सफरिंग. लक्षात घ्या. गुड मॉर्निंग काय? गुड, हा काय बाळांनो? ट्रान्सफर ऑफ डेटा. हा काय? मला एक सांगा, गुड मॉर्निंग हा मेसेज आपण इकडून पाठवला, हा तिकडे गेला, म्हणजे डेटा काय झाला? आणि डेटा ट्रान्सफर झाला. ह्यालाच काय म्हणतो आपण? कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन साठी आपल्याला काय पाहिजे? इंटरफेस. आणि हा इंटरफेस प्रोव्हाइड कोण करतंय? कळलंय नक्की? काय सांगितलं? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? प्रोव्हाइड द इंटरफेस फॉर द युजर टू कम्युनिकेट विथ इच अदर. एवढं कळलं तरी चालेल. विथ इच अदर. मग ते कशामध्ये? इन द सेम सिस्टीम और द डिफरंट सिस्टीम. आणि त्यासाठी आपण काय करणार? शेअरिंग द डेटा और ट्रान्सफर ऑफ डेटा. नक्की? पुढं नेक्स्ट काय? बूटिंग द सिस्टीम. बूटिंग द सिस्टीम म्हणजे काय? ज्या वेळेला आपण कम्प्युटर सिस्टीम स्टार्ट केली, कम्प्युटरचं बटन दाबलं, स्टार्ट माहिती कम्प्युटर, हा, तर त्यावेळेला आपली सिस्टीम काय होती? बूट होती. सिस्टीम बूट होणं म्हणजे काय? तर ऑपरेटिंग सिस्टीम फर्स्ट टाइम लोड होती. ज्या वेळेला आपण कम्प्युटर स्विच ऑन केलं, सगळ्यात पहिली प्रोसेस असती आपली सिस्टीम काय होती? बूट होती. सिस्टीम बूट होती म्हणजे काय होतं? तर ऑपरेटिंग सिस्टीम लोड होती. आणि मग बाकीचे काम होतं. थोडा वेळ थांबतं. थोडा वेळ काय होतं? थांबतं म्हणजे काय चालू असतं? ऑपरेटिंग सिस्टीम काय होत असती? लोड होत असती. कळलं? याला काय म्हणणार आपण? बूटिंग द सिस्टीम. आणि तिला काय करणं? गेटिंग इट रेडी टू वर्क. हे सगळे काम कोणाचे आहेत बाळांनो? आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या याला आपण फंक्शन्स म्हणू शकतो किंवा ऑपरेशन्स म्हणू शकतो. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का कळले? किती आहेत सांगा? 8 आहेत. येतील सांगता 8 चार्ट. पहिले एकदा बघून घेऊत है ना, आणि मग नंतर आपण पूर्णच्या पूर्ण रिवाइज करूत. चला, सगळ्यात पहिले काय दिले सांगा? प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट काय सांगितलं? प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन, डिलीशन, सस्पेंडिंग अँड रिझ्युमिंग ऑफ द प्रोसेस. नक्की कळलं? सेकंड, मेमरी मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर allocation and deallocation of the memory to the कोणाला देते बघा? allocation to the system as well as other program and नक्की कळले? तिसरं, फाइल मॅनेजमेंट. फाइल मॅनेजमेंट मध्ये
ऑपरेटिंग सिस्टीम डील्स विथ स्टोरेज, क्रिएशन अँड डिलिशन ऑफ फाईल ऑन द व्हेरियस स्टोरेज मीडिया किंवा व्हेरियस स्टोरेज डिव्हाइसेस. कळले नक्की? मग त्याला आपण काय करू शकतो? चेंज किंवा मॉडिफाय युझिंग द टेक्स्ट एडिटर. कळले नक्की? पक्का? तोंडात काहीतरी खाल्लंय अशा भावनेत शांत बसू नका. बोललं तर बरं होईल, पाठ होईल तुमचं. पुढे काय दिले? फाईल मॅनेजमेंट नंतर पुढे काय? डिव्हाइस किंवा रिसोर्स मॅनेजमेंट. मग डिव्हाइस रिसोर्स मध्ये हा पहिले काय करतोय? मॅनेजिंग द डिव्हाइसेस ऑर रिसोर्सेस अँड अलाविंग युजर टू शेअर द रिसोर्स. मग रिसोर्स मध्ये 4 पाहिले. एक म्हणजे सीपीयू टाइम, मेन मेमरी, सेकंडरी स्टोरेज, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. नक्की? पुढे काय सांगा? जॉब अकाउंटिंग. जॉब अकाउंटिंग म्हणजे कीपिंग द ट्रॅक ऑफ टाइम अँड रिसोर्सेस यूज बाय व्हेरियस जॉब्स अँड युजर. व्हेरी गुड. पुढे सांगा चला. नेक्स्ट काय? सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. सेक्युरिंग द सिस्टीम अगेन्स्ट पॉसिबल अनऑथराइज्ड ऍक्सेस टू डेटा. आणि अजून काय? and any or any other entity by means of password and other techniques. नक्की कळलं? पुढे काय सांगा? काय प्रोव्हाइड करतीये? इंटरफेस फॉर द युजर टू कम्युनिकेट विथ ईच अदर इन सेम सिस्टीम और डिफरंट सिस्टीम बाय मीन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ डेटा और शेअरिंग द डेटा. कळलं? लास्टला काय? बूटिंग द सिस्टीम अँड गेटिंग इट रेडी फॉर द वर्क. हे काय? 8 फंक्शन्स. लक्षात घ्या. फर्स्ट युनिट मध्ये आणि सेकंड युनिट मध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होईल. सगळे पॉईंट सेम 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 वाटतात. फंक्शन झालं, ऑपरेशन झालं, थोड्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचे कन्सेप्ट्स येतील. मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे सांगतोय जेवढं झालंय तेवढं घरी गेल्यानंतर आजच्या आज लर्न करा. एकदा कन्सेप्ट कळला त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे आपल्याला रट्टा मारणं. आता पेपरमध्ये काय लिहायचं? तर हे सगळंच लिहायचंय. लक्षात येत आहे? 4 मार्कला जरी विचारलं तरी तुम्हाला 8 पॉईंट लिहायचे. मी तुम्हाला काय सांगितलंय? 2.25 तासात पेपर कव्हर होतो म्हणजे होतो. डोकं लावू नका. बरोबर 2.25 तासात लिहून होतो. त्याच्यामुळे 8चे 8 पॉईंट लिहा. कुठलाही पॉईंट मिस करू नका. आणि तुम्हाला एक सांगतो, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी नोटबुक बनवा आणि त्या नोटबुक मध्ये त्या नोट्स लिहायला सुरुवात करा. आळशीपणा, निष्काळजीपणा करू नका. नंतर बघून मग शेवटी बघून अजिबात नाही. जे ज्या दिवशी झालंय, तुम्हाला साधं टेक्निक सांगतो. आज लेक्चर झालं, घरी गेल्यानंतर नोट सॉफ्ट कॉपीत मी टाकल, त्यावेळेला त्या फक्त पाठ करायच्यात. पाठ केल्यानंतर न बघता एकदा लिहून बघायच्या आणि त्यानंतर एकदा तुमच्या फायनल नोटबुक मध्ये लिहा. जेवढ्या वेळेला तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमच्या क्वेश्चन्स लिहून बघताल तेवढं ते चांगलं पाठ होईल. तुम्ही वर पाठ केलं तर काय होणार बाळांनो? ते फक्त वाटतं पाठ झाल्यासारखं, ऍक्च्युअल मध्ये पाठ होत नाही. करू नका तसं. हे 1-1, 2-2 मार्कासाठी चालू आहे फक्त. चला पुढे सांगा. चला काय कन्सेप्ट पाहिला आपण? फंक्शन्स किंवा ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. पहिलं फंक्शन. प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये program in execution is called as process. Operating system is responsible for creation, deletion, suspending and resuming of the process. Nakki. Second, memory management. Operating system is responsible for allocation and deallocation of memory to ek the system program as well as other program and data. तिसरं, फाईल मॅनेजमेंट मध्ये काय? ऑपरेटिंग सिस्टीम घाई नका करू. ऐका, आपल्या मागं कुत्र लागलेलं नाही. पिसाळल्या अजिबात करू नका. फास्ट बोललं मग 2 पोरींना वाटतं की हे पोरग लय हुशार आहे. हा मनातून संभ्रम काढून टाका. कळले नक्की? म्हणजे आपण जर लय ऑपरेटिंग सिस्टीम पोरींना असलं काहीही नसतंय. लक्षात ठेवा. पोरीमध्ये बावड बिवड आहे, अक्कल पिकल आहे का असं म्हणतात. विचार करून ठेवा. कळतंय नक्की? लक्षात ठेवा या गोष्टी. कळलं? शांतपणे बोला. सांगा चल. तिसरं काय सांगितलंय? आता हळूहळू बोलताल. पहिलं कोणतं झालं? प्रोसेस मॅनेजमेंट. दुसरं मेमरी. तिसरं फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इज डील्स विथ, एक म्हणजे स्टोरेज, क्रिएशन अँड डिलिशन ऑफ फाईल ऑन व्हेरियस डिव्हाइसेस. कळलं? किंवा व्हेरियस स्टोरेज डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये आपण त्याला चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो युजिंग द टेक्स्ट एडिटर्स. नक्की कन्सेप्ट कळला? पुढे सांगा चला. एक तर डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस द डिव्हाइसेस अँड रिसोर्सेस अँड अलाउ युजर टू शेअर द रिसोर्सेस. कळले? मग रिसोर्सेस कोणते आहेत? सीपीयू टाइम, मेन मेमरी, सेकंडरी स्टोरेज आणि आयओ डिव्हाइसेस, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. नक्की कळले? पक्का? पुढे सांगा चला.
जॉब अकाउंटिंग मध्ये कीप द ट्रॅक ऑफ टाइम अँड रिसोर्सेस यूज बाय व्हेरियस जॉब्स अँड युजर. कळले? हे जॉब अकाउंटिंग आहे. पुढं सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, गडबड करू नका. सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, securing the system against possible unauthorized access to the data and other entity by means of password or other techniques. कळले नक्की? आणि लास्टला लास्ट म्हणजे सेकंड लास्ट कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड इंटरफेस फॉर यूजर टू कम्युनिकेट विथ ईच अदर in the same system or different system by sharing the data or transfer of data. And last, booting the system and getting it ready to work. नक्की कळले? हे 8 काय आहेत? ऑपरेशन्स आणि त्याचबरोबर फंक्शन. सिलेबस कव्हर होईन का? मग एवढं हळूहळू तुम्ही डोकं लावू नका. लक्षात घ्या, देवानी प्रत्येकाला डोकं दिलेलं आहे, त्यात आपल्याला थोडं थोडं कमी दिलेलं आहे किंवा बारीक आहे, त्याचा जेवढा सांगितलं तेवढाच वापर करा. मग डेली आपलं एकच क्वेश्चन व्हायला, मग तू डोकं लावू नको. मी किती क्वेश्चन करणार हे मी बरोबर करतो. मी तुम्हाला सांगितलंय टार्गेट फिक्स आहे 15 जुलैपर्यंत 3-3.5 मिनिट मी कव्हर करणार म्हणजे करणार. कळले नक्की? फक्त ओढून ताणून नाही, हे असेच होणार. हे हळूहळू एक 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 क्वेश्चन जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पुढे जाऊन उपयोग नाही. नाही तर काय होते मग ते फक्त शिकवते. कळलं का? ते कळलं, पाठ झालं, पाठ झालं, बस का सर, आणि उद्या पेपर घ्यायचा का? नको ना. मग बुरटे आहेत तुम्ही. म्हणजे विचारलं की फॉर्म मध्ये कळलंय सगळं, हा फिक्स, ओके, एकदम कळलं, पाठ झालं, हा पाठ झालं, उद्या पेपर घ्यायचा का? नाही सर, ते इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा आम्हाला. हे जर धंदे या सेमला केले बेटे हो ना, तुम्ही ये आणि मी ये. चला नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो आता टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यामधली एक सिस्टीम कव्हर करतो आजच्या लेक्चरमध्ये. ऑपरेशन झाले आणि काय झाले? फंक्शन्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो आता आपल्याला की ऑपरेटिंग सिस्टीमच्या टाइप्स कोणत्या कोणत्या आहेत. तर हे सोडून अजून पण टाइप्स आहेत, पण त्यातल्या त्यात हे फक्त आपल्याला लिस्ट करून दिलेत. त्याच्यातली पहिली ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला बघायची आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? बॅच. आता ही बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे नक्की काय किस्सा आहे हा आपण हळूहळू बघूत. आता बॅच ऑपरेटिंग सिस्टीम कधी बघितली होती आठवतंय? हा, कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिली होती. कळले? सांगा. ऑनलाईन हे बाळांनो, ऑनलाईन. मला एक सांगा, आता आपलं लेक्चर चाललंय, मग ह्या लेक्चर मध्ये रेकॉर्डिंग कधी येईल? नोट्स कधी टाकताल? मला साधा हिशोब सांगा. लेक्चर मध्ये मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे का? नाही. कळले नक्की? तुम्ही ग्रुपवर मेसेज टाका, नाही तर मला पर्सनल मेसेज टाका, मी सांगतो, नोट्स टाकतो, काळजी करू नका. मी दररोज म्हणतोय मला थोडे एडिट करायला वेळ लागतोय, मी एकदा एडिट करून प्रॉपर नोट्स तुम्हाला टाकून देतो. कारण काय होतं बाळांनो, लक्षात घ्या, प्रत्येक सेमिस्टरला नोट्स चेंज होतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये काय काय आन्सर आलंय त्याच्यानुसार थोडंफार मॉडिफिकेशन करावंच लागतं. पाठीमागच्या वर्षीच्या जशाच्या तशा नोट्स या सेमिस्टरला दिल्या जाणार नाहीत. थोडंफार तरी त्याच्यामध्ये अपडेशन होतं, एखादा नवीन क्वेश्चन येतो, एखादा नवीन प्रॉब्लेम ऍड होतो, त्याच्यामुळे गडबड करू नका. कळले नक्की? रेकॉर्डिंग कधी येईल काय येईल हे मी लेक्चर सुटताना तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. ठीक आहे, चला लेक्चरकडे कंटिन्यू करा. हा, आता कोणती सिस्टीम बाळांनो? आपली बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आपण काल थोडीशी पाहिली. कोणत्या जनरेशन मध्ये? सेकंड जनरेशन मध्ये, है ना. सेकंड जनरेशन मध्ये आपण काय म्हटलं होतं? व्हॅक्यूम ट्यूब. सगळ्यात पहिले काय पाहिलं होतं? एक व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. सेकंड काय पाहिलं होतं? ट्रान्झिस्टर्स आणि बॅच. आठवतंय नक्की? बॅच सिस्टीम मध्ये आपण काय वापरले होते? ट्रान्झिस्टर. हा का नाही? हा. मग बॅच सिस्टीमला आपण सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टीम असं म्हणतो का? हा, बिकॉज प्रोग्राम अँड डेटा आर एंटर्ड इन ग्रुप ऑर बॅचेस. कळले नक्की? मग आता ही बॅच सिस्टीम म्हणजे काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले काय केलं जातं लक्षात घ्या, मी तुम्हाला त्याचं वर्किंग कसं आहे काय सांगतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे n नंबर ऑफ युजर आहे. हा युजर 1, त्याच पद्धतीने या ठिकाणी आला युजर 2, या ठिकाणी आला आपल्याकडे युजर 3, या ठिकाणी आला आपल्याकडे युजर 4. अशा आपल्याकडे टोटल n नंबर ऑफ युजर आहेत. किती युजर्स आहेत? n नंबर ऑफ युजर. व्यवस्थित समजून घ्या. आता ही जी सिस्टीम आहे, कोणती सिस्टीम आहे ही? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम किंवा बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय सांगितलं बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले ही सिस्टीम इंटरॅक्टिव्ह टाईपची नाहीये. कोणत्या टाईपची नाही? इंटरॅक्टिव्ह टाईप. म्हणजे काय? एकदा युजरनी जॉब सबमिट केला तो परत त्या कम्प्युटर बरोबर इंटरॅक्ट करणार नाही. तो असं बाजूला बसणार, फक्त रिझल्ट यायची काय करणार? वाट बघणार.
इंटरॅक्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय लक्षात घ्या. आपण एटीएम मध्ये जातो, एटीएम पैसे हा हा म्हणा ना बाळांनो, एटीएम कळ, हा एटीएम मध्ये जातो, त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, कार्ड टाकतो. कार्ड टाकल्यानंतर तो आपल्याला पासवर्ड विचारतो, तो म्हणतो एंटर पासवर्ड. मग आपण पासवर्ड टाकणार. पासवर्ड टाकल्यानंतर तो आपल्याला अमाऊंट विचारतो. ठीक आहे, लायकीपेक्षा जास्त टाकली तर तो आपल्याला मेसेज टाकून देतो की भिकाऱ्या बाहेर निघ. कळलंय नक्की. आपल्या अकाउंटवर 10,000 आपण एंटर करतोय 50,000. तो काय म्हणतो, यू हॅव इनसफिशियंट फंड. हा मेसेज त्यांनी दिला. ही सिस्टीम झाली इंटरॅक्टिव्ह. कोणती सिस्टीम आहे, म्हणजे युजर त्याला काहीतरी क्वेश्चन विचारतोय, त्याच्या बदल्यात तो आपल्याला आन्सर देतोय. तो आपल्याला काहीतरी क्वेश्चन विचारतोय, त्याच्या बदल्यात आपण आन्सर देतोय. ही सिस्टीम कोणती आहे, इंटरॅक्टिव्ह. बॅच ऑपरेटिंग सिस्टम ही इंटरॅक्टिव्ह ऑपरेटिंग सिस्टम नाहीये. कशी नाहीये, इंटरॅक्टिव्ह ऑपरेटिंग सिस्टम नाही. म्हणजे याच्यामध्ये जो आपला युजर आहे हा ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर किंवा सीपीयू बरोबर डायरेक्टली कम्युनिकेट करत नाही. पहिलं कन्सेप्ट काय सांगितलं, हा जो युजर, हे कोण आहेत, उशीर झालाय काय, होईन बाळांनो 15 मिनिटात. ले घड्याळाकडे डोळे लावू नका आणि लक्ष द्या, घुमेवानी करू नका. किती युजर आहे सांगा, एन नंबर ऑफ युजर. हे जे युजर आहेत हे इकडे दिसतंय का ऑपरेटिंग सिस्टीम, आहे ना, हा ही इधर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर आपला युजर डायरेक्टली कम्युनिकेट करणार नाही. पहिला कन्सेप्ट कळला. बरं, मग काय करतो युजर, एक्झिक्युशन कसं करतो, तर प्रत्येक युजर हा काय क्रिएट करतो बाळांनो, त्याच्यासाठी एक जॉब क्रिएट करतो. काय क्रिएट केला, जॉब. हा जॉब 1, याचा तयार झाला जॉब 2, याचा काय तयार झाला जॉब 3, यांनी क्रिएट केला जॉब 4. असे किती जॉब क्रिएट केले सांगा, एन नंबर ऑफ जॉब काय केले, क्रिएट. कळले नक्की, काय क्रिएट केले, जॉब. किती जॉब क्रिएट होतील, जेवढे नंबर ऑफ युजर. कधी कधी एखादा युजर 2-2 जॉब क्रिएट करेल, काही फरक पडत नाही. मग इथं आपण एन नंबर ऑफ युजर घेतले, त्या युजरनी काय क्रिएट केले, जॉब. आता हा जॉब म्हणजे काय भानगड असेल लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपण जर बघितलं, सो जॉब म्हणजे काय, जॉब मध्ये 3 गोष्टी आहेत. जॉब मध्ये एक तर येणार प्रोग्राम, पहिले काय आलं प्रोग्राम, दुसरा येतो बाळांनो त्याच्यामध्ये डेटा, आणि तिसरा येतो त्याच्यामध्ये कमांड. त्याच्यामध्ये तिसरं काय, कमांड. या तिघांचा मिळून काय तयार झाला, जॉब. मग पहिल्या युजरनी काय तयार केला, जॉब 1 क्रिएट केला. हे मग त्या जॉब 1 मध्ये काय काय, त्या जॉब साठीचा प्रोग्राम, डेटा, कमांड. बोला जॉब म्हणजे काय, प्रोग्राम, डेटा, कमांड. बोला जॉब म्हणजे प्रोग्राम, डेटा, कमांड. प्रत्येक युजर काय क्रिएट करतोय, जॉब क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय, जॉब. आता त्यासाठी तो एक ऑफलाईन डिव्हाइसचा यूज करतोय. कशाचा यूज करतोय, हा, आणि त्या ऑफलाईन डिव्हाइसला नाव दिलं जातं पंच कार्ड. काय म्हटलं जातं त्याला, पंच कार्ड. युजर काय क्रिएट करतो सांगा, युजरनी काय क्रिएट केले, जॉब क्रिएट केले. कशावर, ऑफलाईन डिव्हाइस. कोणतं डिव्हाइस, ऑफलाईन. आणि त्या ऑफलाईन डिव्हाइसला काय नाव दिलंय सांगा, पंच कार्ड. लक्षात घ्या. बघा या टाईपचे पंच कार्ड आहेत. एक प्रकारचं काय, पंच. पंच कार्ड म्हणजे काय, त्याला होल पाडलेले असणार. आपल्या वहीचा पुठ्ठा असतो ना, त्या टाईपचे कार्ड असेल. कळलं. आणि त्याच्यावर जिथं जसा प्रोग्राम करायचा तसे काय पाडणार आपण, होल्स पाडणार. त्या होल मधून लाईट पास होईल. होल मधून काय पास होईल, लाईट. त्या होलला कन्सिडर केलं जातं 1, आणि ज्या ठिकाणी होल नाहीये त्याला कन्सिडर केलं जातं 0. मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग आहे. कोणती प्रोग्रामिंग, मशीन. त्याच्यामध्ये 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये प्रोग्राम आहे. मग आता मला सांगा, या ठिकाणी 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये, मग इथं बघा आपण हे काय काय केलेत, इथं होल पाडले. ते काळं दिसतंय का, इधर को दिख रहा है, हे काय सांगा, होल. हे सगळे काय सांगा, होल. या होलचा अर्थ काय होतो सांगा, हा होल म्हणजे काय, होल इज इक्वल टू 1. आणि ज्या ठिकाणी होल नाहीये त्याचा अर्थ त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे 1 आणि 0च्या फॉर्म मध्ये काय तयार केलं जातं आपल्या बाळांनो, हे पंच कार्ड. हे काय, पंच. हा अख्खाच्या अख्खा मिळून काय तयार झाला, जॉब तयार झाला. काय तयार झाला, जॉब. किती युजर आहेत, एन युजर. अज्युम करू आपण प्रत्येक युजरनी एक एक जॉब क्रिएट केला. किती जॉब तयार झाले, म्हणजे अशा किती पत्रावळ्या केल्या, एन पत्रावळ्या. अरे कळलं का नक्की, असे एन जॉब काय केले, क्रिएट केले. कोणी, एन नंबर ऑफ युजर. कन्सेप्ट कळला. आणि ह्या जॉब मध्ये काय काय, प्रोग्राम, डेटा आणि कमांड. प्रोग्राम, डेटा आणि कमांड. नक्की कळलं. आता लक्षात घ्या. मग आता मी तर पहिले सांगितलं तुम्हाला की ही जी काही ऑपरेटिंग सिस्टीम असेल, ही जी काही ऑपरेटिंग म्हणजे युजर असतील, हे ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर कम्युनिकेट करणार नाही. करताय का, अरे युजर ऑफ द बॅच प्रोसेसिंग सिस्टम कॅनॉट डायरेक्टली कम्युनिकेट विथ द ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर कम्युनिकेट करणार
मग कम्युनिकेट कोणाबरोबर करणार? तर मग अशा वेळेला हे सगळे जे युजर असतात हे काय करतात बाळांनो, हे जे काही जॉब आहेत हे जॉब कोणाकडे सबमिट करतात? इकडे कुठं थांबे, हे जे काही जॉब असतील बाळांनो हे जॉब हे कोणाकडे देणार? एका ऑपरेटरकडे. हे सगळे कोणाला सबमिट करणार? ऑपरेटर. म्हणजे यांच्यामध्ये इथं कोणाला सांगा? ऑपरेटर. कळले नक्की काय सांगितलं सांगा? पहिले युजरनी काय क्रिएट केलं? जॉब क्रिएट केले. कशावर तयार केले? ऑफलाईन डिव्हाइस. त्याला काय म्हणते आपण? पंच कार्ड. कळले नक्की? प्रत्येक युजरने एक एक जॉब बनवला. जॉब मध्ये काय काय? प्रोग्राम, डेटा, कमांड. तो डायरेक्टली कम्युनिकेट करतोय का? त्यांनी ते जॉब कोणाला दिले? का दिले? कारण की त्याला डायरेक्ट कम्युनिकेट करता येत नाही. मग हा ऑपरेटर काय करतो? हा ऑपरेटर या जॉब पासून बॅच तयार करतो. काय तयार करतो? बॅच. मग इथं बॅच 1 तयार केली, इथं अजून तयार केली बॅच 2 आणि ह्या ठिकाणी तयार केली बॅच 3. बॅच म्हणजे काय? बॅच म्हणजे कलेक्शन ऑफ जॉब. बॅच म्हणजे काय? मग ऑपरेटरचं काम काय? सेम टाईपचे जॉब घ्यायचे. काय सांगितलं? सेम. फॉर एक्झाम्पल हा जॉब 1 J1 3 जॉब घेतले आपण. J1 जॉब 1 J5 आणि J7 अज्युम करा हे 3 जॉब आहेत. काय कोणते कोणते? J1 J5 J7 हे 3 काय आहेत? J1 कोणाचा आहे? पहिला पोंगे बोला ना. J1 पहिल्या युजरचा, J5 पाचव्या युजर, J7 6. मग हे 3च का घेतले? मे बी हे 3 सिमिलर टाईपचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मे बी या तिघांमध्ये ऍडिशन ही प्रोसेस होणार आहे. मग त्याची त्यांनी काय तयार केली? बॅच. कळलं? सेकंड बॅच तयार केली. बॅच 2 मध्ये त्यांनी टाकलं सपोज J2 आणि J6 टाकला. कळले नक्की? J2 कोणाचा आहे? सेकंड युजरचा. J6 कोणाचा? 6 युजरचा. इथं काय टाकलं? सपोज त्यांनी इथं J3 टाकला, J4 असे टाकून दिले. आता मला एक सांगा, किती बॅचेस तयार करता येतील? पाहिजे तेवढ्या बॅचेस तयार करता येतील. आणि त्या बॅच मध्ये जॉब किती असतील? जेवढे युजरनी काय केले जॉब काय केलेत क्रिएट. बॅच इज अ कलेक्शन ऑफ जॉब. बॅच इज अ कलेक्शन ऑफ जॉब. जॉब कसे असणार? सिमिलर टाईपचे. बॅच कोणी बनवल्या? ऑपरेटरनी बनवल्या. युजरनी काय बनवले? जॉब बनवले. युजरनी जॉब बनवले. जॉब कोणाकडे दिले? ऑपरेटरकडे दिले. ऑपरेटरने काय केलं? त्याच्या बॅच बनवल्या आणि मग या बॅच त्यांनी कोणाला प्रोव्हाइड केल्या? तर आपल्या कम्प्युटर सिस्टीमला. मग ह्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये एक असणार आपला CPU आणि त्याच्या आतमध्ये कोण असणार? ऑपरेटिंग सिस्टीम. एकाच वेळेला बॅच जातील का सगळ्या? मग एका वेळेला एक बॅच जाणार आणि त्या एका बॅच मध्ये एका वेळेला एक एक जॉब एक्झिक्यूट होणार. कळलं? या सगळ्या बॅच दिल्या की नाही? कोणाकडे दिल्या? ऑपरेटिंग सिस्टीम कडे किंवा CPU कडे. CPU एका वेळेला किती जॉब एक्झिक्यूट करणार? का? ऑपरेटिंग सिस्टीमच तशी आहे. इन बॅच प्रोसेसिंग सिस्टीम 1 जॉब विल बी एक्झिक्युटेड ॲट अ टाइम. एका वेळेला एकच जॉब एक्झिक्यूट केला जातो. जोपर्यंत एक जॉब एक्झिक्यूट होणार नाही तोपर्यंत दुसरा जॉब त्याच्यामध्ये जाणार नाही. मग इथं सपोज बॅच आली बाळांनो, पहिली बॅच घेतली आपण. याच्यामध्ये जॉब कोणते आहेत? पहिला कोणता आहे? J1. अजून कोण आहे? J5. अजून कोण आहे? J7. 3 जॉब आले की नाही? इथं पहिला कोणता एक्झिक्यूट होणार? तर शक्यतो J1. मग इथं नॉर्मली वापरलं जातं फर्स्ट कम फर्स्ट सर्व. फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय? या तिघांपैकी पहिला कोणता आला? J1. J1 कुठे जाणार? CPU मध्ये एक्झिक्यूट होणार. त्याच्यानंतर बाहेर. अरे बोला. त्याच्यानंतर बाहेर पडणार. नंतर J7 बाहेर. अरे कळलं नक्की? आणि ज्या वेळेला CPU मधून बाहेर पडेल त्यावेळेला त्याला कुठं टाकलं जातं? आउटपुट स्पूल मध्ये. कुठं टाकलं जातं? आउटपुट स्पूल. स्पूल स्पूल SPOOL. स्पूल या शब्दाचा अर्थ होतो बफर, टेम्पररी मेमरी. हे मला आउटपुट आलं. आउटपुटला मला प्रिंट करायचं. प्रिंट करण्यासाठी कुठे द्यावं लागेल? प्रिंटरकडं. प्रिंट म्हणजे कागद निघतो. प्रिंट. हा बोला. प्रिंट करावं लागेल. मग प्रिंटरकडे द्यायच्या आधी आपण त्याला पहिले काय करतो? टेम्पररी मेमरी मध्ये स्टोअर करतो. ती टेम्पररी मेमरी म्हणजे बफर आणि त्या बफरला काय नाव आहे? स्पूल. कळलं? म्हणजे इथून जॉब कुठं जाणार आपला? स्पूल कडे. एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करतो मग आपण त्याचा ऍक्च्युअल आन्सर काय ते बघू. सगळ्यात पहिले युजर ऑफ द बॅच प्रोसेसिंग सिस्टम डू नॉट डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द
ऑपरेटिंग सिस्टीम डायरेक्ट इंटरॅक्ट करणार नाही. मग त्यांनी काय क्रिएट केले? जॉब क्रिएट केले. ते जॉब इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम, डेटा अँड कमांड. कळलं? त्यांनी ते जॉब कोणाला दिले? ऑपरेटरनी त्याच्या काय बनवल्या? बॅच बनवताना कशा बनवल्या? सेम टाईपचे जॉब कंबाईन केले. त्याच्यानंतर त्या बॅच कोणाला दिल्या? सीपीयू ला प्रोव्हाइड केल्या है ना, प्रोसेसर मध्ये दिल्या. मग ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यातला एक 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 जॉब घेणार आणि सीपीयू मध्ये त्याला काय करणार? एक्झिक्यूट. वन जॉब विल बी एक्झिक्युटेड ॲट अ टाइम. आणि मग नंतर जॉब बाहेर निघला त्याला कुठे टाकायचं सांगा? आउटपुट स्पूलला. कन्सेप्ट कळला? हा एक बेसिक कन्सेप्ट आहे बॅच प्रोसेसिंग सिस्टीमचा. मग आता आपण काय करू? त्याला पेपर मध्ये काय लिहायचंय हे बघूयात. कन्सेप्ट कळला? नक्की सांगा, नक्की कळलाय का? नसेल तर परत सांगतोय, नक्की कळलाय? चालायचंय पुढं. नसेल कळलं तर बोमलत चला, नाही कळलं म्हणून सांगत चला. चला आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल बघा कोणती सिस्टीम आहे? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. डायग्राम दाखवू का पहिले? हे नंबर ऑफ युजर आहेत. हे नंबर ऑफ युजरनी काय क्रिएट केले? जॉब क्रिएट केले. जॉब कोणाला दिले? ऑपरेटरनी ते जॉब घेतले. बघा इथं जॉब 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 सिंग्युलर आहे, एक 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 जॉब. इथं जॉब्स आले म्हणजे मल्टिपल जॉब कशात टाकले? बॅच. मल्टिपल जॉब्स कशात टाकले? बॅच. आणि हे कोणाला दिलं? कम्प्युटर. कन्सेप्ट कळला? आता आपण याची थिअरी बघूयात. लक्षात घ्या काय सांगितलंय बघा. सगळ्यात पहिले द युजर, पहिलंच काय दिले बघा? द युजर ऑफ द युजर ऑफ बॅच ऑपरेटिंग सिस्टम डू नॉट इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर. बोमला, द युजर ऑफ बॅच ऑपरेटिंग सिस्टीम डू नॉट इंटरॅक्ट विथ द सिस्टम डायरेक्टली. डायरेक्टली इंटरॅक्ट करणार. मग काय केलं जातंय सांगा? मग युजर काय करतोय? पहिले प्रिपेअर करतोय. काय करतोय? प्रिपेअर. काय प्रिपेअर केला? जॉब. कशावर? ऑफलाईन डिव्हाइस. कोणतं? काय केलं? सबमिट. कोणाला? कम्प्युटरच्या. कळलं? प्रत्येक युजरने काय केलं? इच युजर प्रिपेअर्स हिज जॉब. कशावर? ऑन द ऑफलाईन डिव्हाइस कॉल्ड ॲज पंच कार्ड. सबमिट कोणाला केलं? टू द कम्प्युटर. नक्की कळलं? पहिलं युजर डायरेक्टली इंटरॅक्ट करणार नाही. प्रत्येक युजर क्रिएट हिज ओन जॉब. बोला, ऑन द ऑफलाईन डिव्हाइस कॉल्ड ॲज पंच कार्ड अँड सबमिट टू द कम्प्युटर. नक्की कळलं? पुढे काय सांगितलंय? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बॅच म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ युजर जॉब. ऑपरेटरने बॅच बनवली की नाही? ऑपरेटरने काय बनवली? बॅच. एक दोन बॅच बनवल्या. त्या बॅच मध्ये काय आहेत? जॉब आहेत. सो बॅच इज अ सिक्वेन्स ऑफ जॉब किंवा बॅच इज अ कलेक्शन ऑफ जॉब. पण ते जॉब कसे आहेत? सिमिलर. पुढं हिअर ऑपरेटिंग सिस्टीम कलेक्ट प्रोग्राम अँड डेटा टुगेदर. ऑपरेटिंग सिस्टीम घेताना जॉब घेते की नाही? नहीं म्हणतोय. अरे भाई ताड़, ऑपरेटिंग सिस्टम वर सीपीयू वो बैच में अंदर क्या है? जॉब. जॉब घेईन ना. बाळांनो, क्लास सुटल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी काय करायचं ते करा. कुठं बसायचं ते बसा, पण क्लासच्या आधी मात्र धोरणात येत चला. हा काय सांगितलंय? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? कलेक्ट. काय कलेक्ट करते? प्रोग्राम अँड डेटा. कालच बघितलंय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिंगल स्ट्रीम batch processing system because program and data are entered in a group or batch. नक्की. मग इथं ऑपरेटिंग सिस्टीम डेटा आणि प्रोग्रामला काय करते? कलेक्ट प्रोग्राम अँड डेटा टुगेदर. कशामध्ये? बॅच. बिफोर प्रोसेसिंग स्टार्ट. आता या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे आपण स्टेप बाय स्टेप आता जे बघितलं. पहिले स्टेटमेंट परत बघू. सगळ्यात पहिले काय सांगितलं? युजर ऑफ द बॅच प्रोसेसिंग सिस्टम डू नॉट इंटरॅक्ट विथ द ऑपरेटिंग सिस्टम डायरेक्टली. प्रत्येक युजर, each user creates his own job on the offline device called as punch card and submit it to the computer operator. कळले नक्की? मग या ठिकाणी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बॅच इज अ सिक्वेन्स ऑफ जॉब. बॅच म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ जॉब. आणि बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय करते? ती सिस्टीम काय करते? कलेक्ट प्रोग्राम अँड डेटा. प्रोग्राम अँड डेटाला कशामध्ये कलेक्ट करते? बॅच. बिफोर एक्झिक्युशन स्टार्ट. नक्की कळलं? गायन झालं तुम्हाला? उशीर झाला असेल तर तसं सांगा, पण सांगून उपयोग तर काय होणार नाही. मी तर काय थांबणार नाही. परत सांगा त्याला. पहिलं, युजर्स ऑफ द बॅच प्रोसेसिंग सिस्टम डू नॉट इंटरॅक्ट विथ द ऑपरेटिंग सिस्टम डायरेक्टली. प्रत्येक युजर क्रिएट हिज ओन जॉब ऑन द ऑफलाईन डिव्हाइस कॉल्ड ॲज पंच कार्ड अँड सबमिट इट टू द कम्प्युटर. कळलं? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बॅच काय आहे? सिक्वेन्स ऑफ जॉब.
अरे कळलंय, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बॅच इज अ सिक्वेन्स ऑफ जॉब, सिमिलर टाईपच्या जॉब मध्ये. आणि अजून काय सांगितलंय, हा ही ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, कलेक्ट्स द प्रोग्राम अँड डेटा इनटू द बॅच बिफोर द एक्झिक्युशन स्टार्ट्स. नक्की कळले. आता याचं वर्किंग लाईन बाय लाईन बघू. पहिले काय दिले, ऑपरेटिंग सिस्टीमनी जॉब डिफाईन केला. म्हणजे जॉब हा काय कन्सेप्ट हे ऑपरेटिंग सिस्टीमनी सांगितलं. तर जॉब म्हणजे काय, इट इज अ सिक्वेन्स, प्रीडिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ काय काय, कमांड, प्रोग्राम अँड डेटा. सांगितलं ना तुम्हाला, जॉब मध्ये काय काय, प्रोग्राम, कमांड आणि डेटा. हे ऑपरेटिंग सिस्टीमने डिफाईन करून ठेवलंय की ज्या वेळेला जॉब हा शब्द आला, या जॉब शब्दामध्ये तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रोग्राम, डेटा आणि कमांड. ऑपरेटिंग सिस्टीमने जॉबला डिफाईन केलं. ऑपरेटिंग सिस्टीम डिफाईन्स जॉब ॲज प्रीडिफाईन्ड सिक्वेन्स. आता इथं प्रीडिफाईन नाही म्हटलं तरी चालेल, याला तुम्ही सिक्वेन्स ऑफ कमांड, प्रोग्राम आणि डेटा असं म्हटलं तरी चालेल. ऑपरेटिंग सिस्टीमने काय डिफाईन केलं, जॉब डिफाईन केलं. जॉब म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम, कमांड आणि डेटा, किंवा प्रोग्राम, डेटा आणि कमांड. पुढे काय सांगितलंय, ऑपरेटिंग सिस्टीम कीप्स नंबर ऑफ जॉब इन द मेमरी अँड एक्झिक्यूट देम विदाउट एनी मॅन्युअल इन्फॉर्मेशन. हा युजर आहे की नाही, युजरने काय सबमिट केले, जॉब सबमिट केले. कोणाकडं, ऑपरेटरने काय बनवल्या, कोणाला दिल्या, त्या कम्प्युटर सिस्टीमचं युजर बरोबर काही इंटरॅक्शन आहे का. तो त्याचा जॉब काय करतोय, एक्झिक्यूट. त्याच्यासाठी त्याला मॅन्युअल इन्फॉर्मेशनची गरज नाही. म्हणून तर मी काय सांगितलं, ही इंटरॅक्टिव्ह टाईपची नाही. परत बघा काय सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीमने काय केलं, कीप्स नंबर ऑफ जॉब इन द, बरेचसे जॉब घेतले, कशामध्ये टाकले, मेमरीमध्ये, आणि त्याने एक्झिक्यूट कसं करणार, विदाउट एनी मॅन्युअल इन्फॉर्मेशन. पहिला पॉइंट, ऑपरेटिंग सिस्टीमने काय डिफाईन केलं, जॉब डिफाईन केला ॲज अ सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम, डेटा अँड कमांड. नक्की कळलं, त्याला कशामध्ये घेतलंय का, सिंगल युनिट मध्ये. पुढं हा अजून ऑपरेटिंग सिस्टीमने काय केले, नंबर ऑफ जॉब्स घेतले आणि पुढं एक्झिक्यूट कसं केलंय, विदाउट एनी मॅन्युअल इन्फॉर्मेशन. नक्की कळतंय ना. परत सांगा. पहिलं, ऑपरेटिंग सिस्टीम डिफाइन्स अ जॉब as predefined sequence of program, data and command in a single unit, as a single unit. पुढं, ऑपरेटिंग सिस्टीम कीप्स मल्टिपल जॉब्स किंवा काय सांगितलंय, नंबर ऑफ जॉब्स कशामध्ये, मेमरीमध्ये, अँड एक्झिक्यूट देम विदाउट युजरचं काही त्याच्यामध्ये इंटरव्हेशन, मॅन्युअल इन्फॉर्मेशन काही असणार नाही. पुढं, जॉब्स आर प्रोसेस्ड इन द ऑर्डर ऑफ, म्हणजे कसं, फर्स्ट कम फर्स्ट. जसा जॉब आला तसा काय होणार, सर. कळलं. सो जॉब्स आर प्रोसेस्ड इन द ऑर्डर ऑफ सबमिशन. ऑर्डर ऑफ सबमिशन म्हणजे काय, जसं त्याला सबमिट, पहिला जॉब सबमिट पहिला जर केलेला असेल तर पहिला जॉब एक्झिक्यूट होईल. त्याच्यानंतर 5 नंबरचा जॉब सबमिट केलेला असेल तर एक्झिक्यूट कोणता होणार, 5 नंबर. कळलं. जॉब्स आर एक्झिक्युटेड किंवा जॉब्स आर प्रोसेस्ड इन द ऑर्डर ऑफ सबमिशन. जॉब्स आर प्रोसेस्ड, जॉब्स आर प्रोसेस, जॉब्स आर प्रोसेस इन द ऑर्डर ऑफ सबमिशन. म्हणजे कसं, फर्स्ट कम फर्स्ट. किती पॉइंट झाले, 3 पॉइंट. पहिला पॉइंट, defines the job as a predefined sequence of program, data and command as a single unit. Second, operating system keeps number of jobs in the memory and execute them without manual information. Execute them without any manual information. पुढे काय सांगितलंय, jobs are processed in the order of submission, म्हणजे first come first. पुढे काय दिलंय, when job complete its execution. when जॉब म्हणजे त्याचा कार्यक्रम झाला, त्याचं एक्झिक्युशन झालं, आता त्याला बळच कशाला ठेवायचं, मेमरीमध्ये नाही. मग त्याला मेमरी मधून काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. आवाज येतोय ना. काय सांगितलंय, व्हेन जॉब कंप्लीट इट्स एक्झिक्युशन इट्स मेमरी इज रिलीज. ऑपरेटिंग सिस्टीमचं कामच आहे अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी, अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी. मग एकदा जॉब कंप्लीट झाला त्याची मेमरी काय करणार, रिलीज. आणि आउटपुटला कुठे टाकायचं, अँड द आउटपुट फॉर जॉब गेट्स कॉपीड इनटू द आउटपुट स्पूल. आउटपुट स्पूल म्हणजे काय, बफर किंवा मेमरी, टेम्पररी मेमरी किंवा बफर, त्याला काय म्हणतो आपण, स्पूल. त्याच्यामध्ये आपलं आउटपुट काढून घ्यायचं आणि ते कशासाठी वापरणार आपण, लेटर प्रिंटिंग ऑर प्रोसेसिंग. त्याला वापरणार कुठं आपण, लेटर, त्याला प्रिंट करू शकतो किंवा अजून प्रोसेस करायचं तिथं आपण त्याला वापरू शकतो.
नक्की कळले काय चौथा पॉईंट? परत बोला, पॉईंट काय सांगितलंय बघा. वेन द जॉब कम्प्लीटेड्स, वेन जॉब कम्प्लीटेड्स एक्झिक्युशन इट्स मेमरी इज रिलीज. त्याची मेमरी काय करणार आपण? रिलीज. आणि त्याला कुठं पाहणार? आउटपुट फॉर द जॉब इज कॉपीड ऑन द आउटपुट स्पूल. त्याचं जो आउटपुट आहे त्याला कुठं कॉपी केलं बघा आपल्या आउटपुट स्पूलला. कशासाठी? हा, लेटर प्रिंटिंग म्हणा किंवा प्रोसेसिंग म्हणा, त्याच्यासाठी आपण आपल्या जॉबच्या आउटपुटला या आउटपुट पूल मध्ये काय केलं? कॉपी. नक्की कळले? पुढे काय दिले? आफ्टर, सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, आफ्टर द कंप्लीशन ऑफ वन जॉब ओनली सेकंड जॉब विल बी शेड्यूल. एक जॉबचं एक्झिक्युशन पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या जॉबला आतमध्ये टाकता येणार नाही. यालाच म्हणतो बॅच. पुढची कोणती आहे? आठवतंय का मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आपली जी प्रोसेस आहे ती आयओ मध्ये गेली. सीपीयू कसा होता त्यावेळेला? बॅच मध्ये तो रिकामाच राहायचा. इथं कसा राहणार? रिकामा. पण मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आपण काय करतो? दुसऱ्या प्रोसेसला सीपीयू देतो. म्हणजे इथं सीपीयू का राहतो? आयडल. बॅच प्रोसेसिंग सिस्टीमचा महत्वाचा डिसएडव्हान्टेज की या ठिकाणी आपला जो सीपीयू आहे हा काय राहतोय? आयडल. आणि जर समजा तो आयडल राहिला, बघा मेन ड्रॉबॅक काय त्याचं बघा. बरं पहिले पॉइंट बघा. आफ्टर द कंप्लीशन ऑफ, एका जॉबचं कंप्लीशन झाल्याच्या नंतरच सेकंड जॉबला काय करणार? शेड्यूल. तोपर्यंत शेड्यूल करता येणार नाही. काय सांगितलं? आफ्टर कंप्लीशन ऑफ वन जॉब ओनली द अनदर जॉब कॅन बी शेड्यूल. नक्की. आणि अजून काय बघा ड्रॉबॅक काय? सीपीयू काय राहतोय? सीपीयूचा आयडलनेस इन्क्रीज झाला का? हा, बोला ना बाळांनो. एका वेळेला एकच जॉब एक्झिक्यूट होतोय. कळलं काय सांगितलंय बघा? इथं स्टेटमेंट दिलंय, आफ्टर कंप्लीशन ऑफ वन जॉब ओनली. एक जॉब कंप्लीट झाला, अख्खा कंप्लीट झाला, त्याच्यानंतरच सीपीयू कोणाला भेटणार? दुसऱ्या जॉब. मग समजा पहिल्या जॉबनी सीपीयू मध्ये थोडा वेळ काम केलं आणि नंतर गेला आयओ मध्ये. आता सीपीयू कसा आहे? आयडल आहे. मग जेवढा येतो आयओ डिव्हाइस मध्ये राहील आपली प्रोसेस, तोपर्यंत सीपीयू कसा राहणार? आयडल. म्हणजे आयडलनेस काय झाला? वाढला. आणि आयडलनेस वाढला याचा अर्थ काय झालं? जे थ्रूपुट आहे बाळांनो, थ्रूपुट काय झालं बाळांनो? आपलं डिक्रीज. थ्रूपुट म्हणजे काय? व्यवस्थित समजून घ्या. लेट झालंय म्हणून गडबड करू नका. हे पॉइंट लागणार आहे आपल्याला. थ्रूपुटचा अर्थ काय? थ्रूपुट म्हणजे काय बघा, नंबर ऑफ जॉब कंप्लीटेड पर युनिट टाइम. काय सांगितलंय? नंबर ऑफ जॉब्स कंप्लीटेड पर युनिट टाइम. एका टाइम मध्ये किती नंबर ऑफ जॉब आपण कंप्लीट करतो याला काय म्हटलं जातं? थ्रूपुट. कळले नक्की? काय सांगितलं परत बघून लक्षात घ्या. थ्रूपुट म्हणजे काय सांगितलंय? नंबर ऑफ जॉब्स कंप्लीटेड पर युनिट टाइम. एका सेकंदामध्ये 5 जॉब कंप्लीट करते एखादी सिस्टीम आहे. एका सेकंदात किती जॉब कंप्लीट करते? 5. आणि दुसरी सिस्टीम आहे ती एका सेकंदामध्ये 10 जॉब कंप्लीट करते. कोणती सिस्टीम चांगली? दुसरी सिस्टीम. का? एका सेकंदामध्ये 20 जॉब कंप्लीट करते. पहिली किती करायची? एका सेकंदामध्ये 5. म्हणजे पहिल्याचं थ्रूपुट कमी आहे आणि दुसऱ्याचं थ्रूपुट जास्त. थ्रूपुटचा अर्थ कळला? थ्रूपुट म्हणजे काय? एका सेकंदामध्ये, हा आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला वेळ दिला, एका तासात असाइनमेंट लिहायची. एका पोरांनी एका तासामध्ये 10 असाइनमेंट लिहिल्या आणि दुसऱ्या पोरांनी एका तासामध्ये 20 असाइनमेंट लिहिल्या. नंबर ऑफ असाइनमेंट कंप्लीटेड पर युनिट टाइम त्याला म्हणा थ्रूपुट. पहिल्या पोरांनी किती एका तासात किती लिहिल्या? 10. आणि दुसऱ्याने एका तासात किती लिहिल्या? 20. थ्रूपुट कोणाचं जास्त आहे? दुसऱ्याचं. का? कारण की तो आयडल नाहीये. काय नाहीये? आयडल. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता? कळलं का? काय होता? सीपीयू काय राहायचा? सीपीयू हा आयडल राहायचा. सीपीयू काय राहायचा? आयडल. मग आयडल आहे म्हणजे नंबर ऑफ जॉब आहेत हे कमी एक्झिक्यूट होणार. जेवढे नंबर ऑफ जॉब वाढले तेवढं थ्रूपुट वाढलं. आता काय होतं? नंबर ऑफ जॉब कमी एक्झिक्यूट होत आहेत, त्याच्यामुळे थ्रूपुट काय झालं? कमी. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. थ्रूपुट म्हणजे काय? नंबर ऑफ जॉब्स कंप्लीटेड पर युनिट टाइम. इथं नंबर ऑफ जॉब कमी असतील ना? का? सीपीयू आयडल राहतोय. सीपीयू काय राहतोय? आयडल. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतं? सीपीयू आयडल राहतोय का? नाही. म्हणजे एकदा जर प्रोसेस आयओ मध्ये गेली तर सीपीयू कोणाला अलोकेट होणार? दुसऱ्या प्रोसेसला. अरे हो की नाही? म्हणजे आयडल राहील का? म्हणजे नंबर ऑफ जॉब लवकर कंप्लीट होतील. मग काय वाढणार? थ्रूपुट वाढणार. म्हणजे जेवढा सीपीयू जास्त आयडल, जेवढा रिकाम टेकडा सीपीयू आहे तेवढा आपलं थ्रूपुट कमी. कळलं? मग सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे सीपीयूला बिझी ठेवणं. सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय आहे? सीपीयूला
जी ऑपरेटिंग सिस्टीम CPU ला जास्त बिझी ठेवल ती ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यात चांगली समजली जाते. कळलं नक्की का? कारण की स्पीड वाढला. काय वाढला? स्पीड. थ्रूपुट वाढला म्हणजे काय वाढला? स्पीड. इथं स्पीड कसं आहे? कमी. का? एक म्हणजे CPU आयडल आहे. CPU आयडल असल्यामुळे काय झालं? थ्रूपुट कसं आहे? कमी. आणि स्पीड कसं आहे? कमी. हा याचा काय ड्रॉबॅक. कशाचा? बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. नक्की कळलं? पक्का? आता एकदा परत रिवाइज. ठीक आहे. कटाळ्याने करू नका बाळांनो. हा काय काय सांगितलं एकदा शॉर्ट मध्ये बघा. एकदा पूर्ण रिवाइज करू. काय काय दिले सांगा. द युजर ऑफ बॅच प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीम डू नॉट इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर. डायरेक्टली इंटरॅक्ट करतायत का? नाही. मग काय करावं लागतं? प्रत्येक युजर काय करणार? प्रिपेअर हिज जॉब ऑन द ऑफलाईन डिव्हाइस. त्याला काय म्हणतो आपण? पंच कार्ड. कळलं? आणि सबमिट टू द कम्प्युटर ऑपरेटर. बॅच सिस्टीम मध्ये बॅच काय आहे? सिक्वेन्स ऑफ युजर जॉब. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय कलेक्ट करते? प्रोग्राम अँड डेटा टुगेदर इन अ बॅच बिफोर द प्रोसेसिंग स्टार्ट. मग ऍक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात पहिलं काय? ऑपरेटिंग सिस्टीमने काय डिफाईन केला? जॉब म्हणजे काय? प्रीडिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम, कमांड अँड डेटा. कळलं? पुढे काय सांगितलंय? ऑपरेटिंग सिस्टीमने नंबर ऑफ जॉब ठेवले. कशामध्ये? एक्झिक्यूट कसे केले? विदाउट एनी मॅन्युअल. नक्की कळले? पुढे काय सांगितलंय? जॉब्स कसे एक्झिक्यूट होणार? ऑर्डर ऑफ सबमिशन. ऑर्डर ऑफ सबमिशन म्हणजे काय? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. पुढे काय सांगितलंय? एक जॉब कंप्लीट झाल्यानंतर त्याची मेमरी काय करायची? आउटपुट कुठे टाकायचं? कॉपी कुठे करा? आउटपुट स्पूलला. कळलं? आणि आफ्टर द कंप्लीशन ऑफ वन जॉब ओनली अनदर जॉब कॅन बी शेड्यूल. वरचे जाऊ दे, हे 5 पॉइंट सांगा. पहिले 3 जाऊ दे, हे 5 पॉइंट सांगा खालचे, ते महत्वाचे. ऑपरेटिंग सिस्टम डिफाइन्स द जॉब ॲज प्रीडिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम, डेटा अँड कमांड. मग ऑपरेटिंग सिस्टम काय करते? कीप्स नंबर ऑफ जॉब्स इन द मेन मेमरी अँड एक्झिक्यूट देम विदाउट एनी मॅन्युअल इन्फॉर्मेशन. तिसरं, जॉब्स jobs are processed in the order of submission, that is first come first serve. कळले नक्की? पुढे सांगा. नाही, आफ्टर द कंप्लीशन ऑफ, त्याच्या आधी बघा, ज्या वेळेला जॉबचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्याला दिलेली मेमरी काय केली जाते? रिलीज. आणि आफ्टर द कंप्लीशन ऑफ वन जॉब ओनली अनदर जॉब कॅन बी शेड्यूल. याच्यामुळे प्रॉब्लेम काय? सीपीयू ड्रॉबॅक काय? सीपीयू काय राहतोय? आयडल. आणि सीपीयू ज्या वेळेला आयडल राहतो थ्रूपुट कसं आहे? कमी. थ्रूपुट म्हणजे नंबर ऑफ जॉब्स एक्झिक्युटेड पर युनिट टाइम. नंबर ऑफ जॉब्स एक्झिक्युटेड पर युनिट टाइम. नक्की कळलंय?